Hello students, welcome back to the channel. CPL कॉमर्स प्रीमियर लीग बाय DH2 अकॅडमीच्या डे नंबर 10 मध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. या आजच्या सेशन मध्ये या लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला भागीदारीचा प्रवेश याबद्दल डिस्कशन करायचं आहे. याच्या अगोदर आपण चर्चा केली होती, डीप डाऊन डिस्कशन झालं होतं आपलं भागीदारीचे अंतिम लेखे, नफा न कमवणाऱ्या संस्थांबद्दल. आजच्या ह्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत भागीदारीचा प्रवेश, त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्टिव्ह डिस्कस करणार आहोत. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे सीपीएल मध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह कव्हर करता आणि त्याचबरोबर ख्यातीचे काही समायोजना सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि काही इम्पॉर्टंट समायोजना या धड्यातले आपण कव्हर करून घेणार आहोत, राईट. आणि सूत्र सुद्धा नुसार नवीन प्रमाण, जुने प्रमाण, त्यागाचे प्रमाण सुद्धा आजच्या ह्या सेशन मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो जेवढेही मराठी मीडियम कॉमर्सचे विद्यार्थी आहेत ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मग आपण पुढे जाऊयात. ऑल राईट. सो पहिला प्रश्न तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, अंजू आणि ईशा या दोघांचं नफा तोटाचं जे जुनं प्रमाण आहे 3:2 आहे आणि नवीन भागीदार आरोहला त्यांनी व्यवसायात घ्यायलेत आणि भविष्यामध्ये त्याला प्रमाण 1/5 द्यायलेत. तर तुम्हाला नफा तोटाचं नवीन प्रमाण कॅल्क्युलेट करायचं आहे. आता मी प्रश्न विचारल्याबरोबर काही जणांचे कमेंट मध्ये आन्सर तिकडे स्टार्ट झालेले आहेत, बट तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कॅल्क्युलेट करून पाहायचं आहे का, आन्सर काढता येते का. आता ज्याला ज्याला काढता येत नाहीये त्यांनी चेक करा. अंजू आणि ईशा असं दोन नाव होतं, राईट. तर अंजूचं 3/3 हिस्सा आहे आणि ईशाचं जे आहे ते 2/2 आहे. आरोह नावाचं नवीन पार्टनर आहे, राईट, आरोह. आणि त्या आरोहला त्यांनी 1/5 हिस्सा द्यायला, राईट. मग कसं कॅल्क्युलेट करायचं, 3/3, 2/2, 5. सर हे 5 कसं आलं, हे 5 कोणाचा हिस्सा आहे, तर पब्लिक हे 5 हिस्सा आहे आरोहचा, राईट. हे बघा, हे अंजू, हे ईशा, राईट. अंजूचा आहे ना, राईट, अंजू, ईशा आणि हे 5 आहे आरोहचं. हे आरोहचं 5 कसं आलं, तर तुम्हाला काहीच करायचं नाही, अंजूचा हिस्सा आणि ईशाच्या हिस्साची बेरीज करायची आहे. 3 आणि 2 किती होतात, 5 होतात. तर 5ला 5. आता आरोहला भविष्यामध्ये त्यांनी किती हिस्से द्यायलेत, जेवढेही नफा तोटा होईल त्या नफा तोटाच्या 5 पैकी 1 हिस्सा आरोहला द्यायलेत. म्हणजे राहिले किती हिस्से, 4 हिस्से. अंजूला किती हिस्से जाणार, 4. ईशा सुद्धा 4 जाणार. आरोहला 1ला 1 करा गुणाकार, 3 चोक 12, 4 2 8 किंवा 2 चोक 8, 5 1 5. आन्सर तुमचं येईल 12 8 5. चेक करा तुमचा आन्सर आला का. ज्यांना ही पद्धत माहित आहे त्यांनी एकदम इझिली आन्सर काढू शकतात. ज्यांना ही पद्धत माहित नाही त्यांनी विचार करतात की हे काय झालं, कसं झालं, माझ्या मर्जीनं झालं का माझ्या मर्जी विरुद्ध झालं. ऑल राईट, आन्सर येईल 12 8 5, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, जेव्हा व्यवसायात अनोंदित संपत्ती आणली जाते तेव्हा डॉट डॉट खाते जमा होते. जेव्हा व्यवसायात अनोंदित संपत्ती म्हणजे काय, अशी संपत्ती जी आपल्या व्यवसायासाठी संपत्ती तर असते बट त्याची नोंदच झालेली नसते. हिसाब केल्यानंतर समजते की अरे बाबा 50,000ची संपत्ती आपण विसरलो, नोंदच केलं नाही. मग अशा वेळेस कोणत्या खात्यात ते जमा केल्या जाते. आता साधं सिंपल लॉजिक आहे, संपत्ती व्यवसायात आल्यामुळं व्यवसायाचा नफा झाला, बरोबर आहे. ज्या ज्या वेळेस व्यवसाय भागीदारीच्या नफा तोटामध्ये ज्या ज्या वेळेस व्यवसायाचा फायदा होते त्या प्रत्येक वेळेस पुनर्मूल्यांकन खाते जमा करण्यात येते आणि ज्या ज्या वेळेस व्यवसायाचं नुकसान होते, खर्च होते, संपत्तीची किंमत कमी होते, त्या प्रत्येक वेळेस पुनर्मूल्यांकन खाते नावे करण्यात येते. आता इथं व्यवसायात संपत्ती आली त्याच्यामुळे व्यवसायाच्या संपत्तीत वाढ झाली, अनोंदित संपत्ती होती त्यामुळे पुनर्मूल्यांकन खाते काय करण्यात येईल, जमा. आन्सर येईल पुनर्मूल्यांकन. पुनर्मूल्यांकन ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात रिव्हॅल्युएशन अकाउंट्स. ऑल राईट. चला नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ प्रश्न, जर भागीदाराने एखादी संपत्ती ठेवून घेतली असेल तर डॉट 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 खाते नावे होते. आता साधं सिंपल लॉजिक आहे, कधी कधी भागीदारीच्या प्रवेश मध्ये काय होत असते, एखादा एक भागीदार काही वेळेस सर्व भागीदार म्हणून डिसिजन घेतात की आपल्या व्यवसायात ही 50,000 रुपयाची उपस्कर फर्निचर आहे, आपल्याला या फर्निचरची गरज नाहीये तर आपण हे 50,000 रुपयाचं फर्निचर
विकून टाकूयात. आता विकल्यानंतर त्यांच्या व्यवसायातून फर्निचर जाईल, त्यांना काय येईल? सर भागीदारांना पैसे येतील, कॅश येतील. बट त्यातला एक भागीदार म्हणतो की यार तुम्ही जर हे विकायचंच असेल तर दुसरा तिसरा कोणाला विकू नका, माझ्या घरी मला पैशाची फर्निचरची गरज आहे, तर तुम्ही हे फर्निचर मला देऊन टाका. ऑलराईट. आता कधीही लक्षात घ्या, जर एखादा एक व्यवहार घडला ज्याच्यामध्ये व्यवसायातून एखादा एक ऍसेट एका भागीदाराला देण्यात आलं, तर ते भागीदार त्याच्या बदल्यात व्यवसायाला पैसे देत नाही. तो भागीदार काय म्हणतो माहिती आहे का, की या व्यवसायात अगोदर पासून माझं 2 लाख रुपये भांडवल आहे या व्यवसायाला, तर तुम्ही काय करा, माझ्या भांडवलातून ती फर्निचरची रक्कम कमी करा. राईट. म्हणजे मी पैसे देणार नाही, बट माझे जे 2 लाखाचं भांडवल आहे त्यातले 50,000 रुपये तुम्ही कमी करा आणि माझं भांडवल जे आहे ते 2 लाख वरून 1.5 लाख वर आणा. म्हणजे थोडक्यात भांडवल खाते तुम्हाला कमी करायचं आहे. आता भांडवल खाते ज्या ज्या वेळेस कमी होते त्या प्रत्येक वेळेस भांडवल खाते काय करण्यात येते, नावे करण्यात येते. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, भांडवल खात्याच्या नावे बाजूस लिहायचं आहे. ऑलराईट. कन्सेप्ट क्लिअर झाली. याचा आन्सर येईल भांडवल खाते. डन. चला नेक्स्ट आहे, खालील विधानांसाठी एक शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा सुचवा. खालील विधानासाठी एक शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा सुचवा. त्याच्यामध्ये सर्वात पहिले सांगण्यात आलेलं आहे सामान्य नफ्यापेक्षा मिळालेल्या जास्तीच्या नफ्याच्या आधारावर खात्याचे मूल्यांकन करण्यात येणारी पद्धत. राईट. जेव्हा व्यवसायाला सामान्यपणे नफा मिळत असतो, राईट, तर सामान्य नफ्यापेक्षा मिळालेल्या जास्तीच्या नफ्याच्या आधारावर खात्याचे मूल्यांकन करण्यात येणारी पद्धत. त्या आन्सरचं नाव येईल, कमेंट मध्ये सर्वजण कमेंट करायला. एनीवन कोणी सांगू शकेल? अतिरिक्त नफा पद्धत. मॅक्सिमम जणांचा आन्सर बरोबर आहे, अतिरिक्त नफा पद्धत. आता अतिरिक्त नफा पद्धत म्हणजे काय, थोडक्यामध्ये सांगतो. सामान्य नफ्यापेक्षा मिळालेल्या जास्तीच्या नफ्याच्या आधारावर ख्यातीचे मूल्यांकन करण्यात येणारी पद्धत. ओके. समजा इमॅजिन करा, मागच्या 5 वर्षाचा जेवढेही तुमच्या व्यवसायाला नफा झाला, ओके, त्या नफ्याची बेरीज केलात, मागच्या 5 वर्षाच्या नफ्याची बेरीज आली समजा 2 लाख रुपये. ओके. मग त्याला भागिले 5 केला तर सरासरी तुमचा नफा कितीचा आहे? सर सरासरी आपला नफा कितीचा आहे? 40चा आहे. आणि या वर्षी तुम्हाला जर 45,000 नफा झाला तर मग ह्या दोन्ही मधलं जे डिफरन्स आहे त्याला म्हणतात अतिरिक्त नफा. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सुपर प्रॉफिट. राईट. बस डन. त्याच्यानंतर पैशामध्ये मोजता येणारी व्यवसायाची प्रतिष्ठा. बरोबर आहे. एक अदृश्य संपत्ती आहे जी पैशामध्ये मोजता येत नाही, बट ते असल्यामुळं व्यवसायाची कुठं ना कुठं प्रतिष्ठा असते. राईट. पैशामध्ये मोजता येणारी व्यवसायाची प्रतिष्ठा. काय वाटते पब्लिक, आन्सर काय असेल? एनीवन कोणी सांगू शकेल या प्रश्नाचा आन्सर काय असेल? सर किती सोपं आहे. प्रश्नाचा आन्सर असेल ख्याती. राईट. ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात रेप्युटेशन ऑफ बिझनेस मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी. आन्सर येईल त्याचा ख्याती. राईट. डन. चला नेक्स्ट प्रश्न. जेव्हा नवीन भागीदार ख्यातीची रक्कम रोख आणतो, नीट लक्ष द्या. आता भागीदारीच्या प्रवेशमध्ये मॅक्सिमम गणितामध्ये नवीन भागीदार ख्यातीची रक्कम आणतो. ओके. डन. तेव्हा ख्यातीची हाताळणी कोणत्या पद्धतीने करण्यात येते? राईट. जेव्हा नवीन भागीदार व्यवसायात ख्यातीची रक्कम रोख पद्धतीने आणतो तेव्हा ख्यातीची हाताळणी कोणत्या पद्धतीने करण्यात येते? आन्सर साधं सिंपल असेल. आन्सर असेल अधिमूल्य. अधिमूल्य पद्धत. अधिमूल्य पद्धत इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करून ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भागीदाराने संपत्ती ठेवून घेतल्यास नावे होणारे खाते. आत्ताच झालेलं आहे. जर एखाद्या भागीदारानं
संपत्ती ठेवून घेतली व्यवसायाची, 3 भागीदार असतात, डिसाईड करतात की आपल्याला उपस्कराचं किंवा फर्निचरचं कामच नाहीये, विकून टाकूयात. मग एक भागीदार म्हणतो विकल्यापेक्षा एक काम करूयात, मी घेऊन जातो. मग अशा वेळेस तो भागीदार संपत्ती ठेवून घेतला तर तो पैसे देत नाही, तो म्हणतो माझा कॅपिटल कमी करा, माझ्या व्यवसायात 2 लाख आहेत, त्यातले 50,000 कमी करा, 50,000 फर्निचर मला द्या, आता माझं भांडवल किती असेल, 1,50,000. म्हणजे भांडवल खाते कमी झालं. भांडवल खाते ज्या ज्या वेळेस कमी होते त्यावेळेस भांडवल खाते नावे करण्यात येते. आता आन्सर येईल, एक तर तुम्ही लिहू शकता भांडवल खाते, किंवा दुसरा आन्सर तुम्ही लिहू शकता चालू खाते. चालू खाते का? कारण चालू खाते इथे रिझन काय लिहिलो, कारण कधी कधी वेळेस भागीदाराचे भांडवल खाते हाताळण्याची पद्धत जी असते, मेंटेन करण्याची पद्धत असते, ते कधी कधी स्थिर भांडवल पद्धत असते, कधी कधी अस्थिर भांडवल पद्धत असते. मग त्यावेळेस तुम्हाला चालू खाते सुद्धा कधी कधी तयार करावे लागते. ओके, चला नेक्स्ट. जुने प्रमाण वजा नवीन प्रमाण. जुने प्रमाण वजा नवीन प्रमाण. भरपूर वेळेस अनेक विद्यार्थ्यांना संभ्रमाचं वातावरण असते विद्यार्थ्याच्या मनात की सर भागीदारीच्या प्रवेशमध्ये नवीन भागीदार जेव्हा गुडविल आणतो, ज्याला आपण ख्याती म्हणत असतो, ख्याती रोख स्वरूपात आणतो, रोकड स्वरूपात आणत असतो, तर कधी कधी सर ते ख्याती जे नवीन भागीदारांना आणलेली ख्याती आहे ते जुन्या प्रमाणानुसार वाटत आहे, आणि कधी कधी त्या ख्यातीचे वाटप त्यागाच्या प्रमाणानुसार वाटत आहे. जसे की या प्रश्नाचा आन्सर काय, या प्रश्नाचा आन्सर काय, त्यागाचे प्रमाण. राईट सर, एक्झॅक्ट नवीन भागीदारांना आणलेलं जे पण ख्याती आहे ते जुन्या प्रमाणानुसार कधी वाटायचं आणि त्यागाच्या प्रमाणानुसार कधी वाटायचं, हा प्रश्न अनेक वेळा विद्यार्थ्यांना पडत असतो. तर साधं सिंपल लॉजिक आहे, नीट लक्ष द्या. जेव्हा पण नवीन भागीदार ख्यातीची रक्कम रोकड स्वरूपात आणत असतो आणि त्याच गणितामध्ये सर्व भागीदारांचं नवीन प्रमाण, नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण अगोदरपासून समायोजनेत दिलेलं असेल, तर मग ते इनडायरेक्टली तुम्हाला हिंट द्यायलेत की बाबा नवीन भागीदारांना आणलेलं ख्यातीचं मोजमाप वाटत असताना जुन्या भागीदारांना हे त्यागाच्या प्रमाणानुसार वाटायचं आहे. सर समजा असं झालं की नवीन भागीदार ख्याती आणत आहे रोख स्वरूपात, बट भागीदारांचं नवीन प्रमाण गणितामध्ये अगोदरपासून दिलेलं नाही, तर मग कसं करायचं, तर मग ख्याती जुन्या प्रमाणानुसार वाटून टाकायचं. हे पक्क लक्षात ठेवायचं. ओके, चला नेक्स्ट आहे चूक की बरोबर सकारण सांगा. त्यातलं सर्वात पहिला आहे नवीन भागीदार भांडवल रोख किंवा इतर स्वरूपात आणू शकतो. आता सर्वात पहिले तर काय सांगण्यात आलेलं आहे की जो नवीन भागीदार व्यवसायात येत असतो, तो व्यवसायात येत असताना भांडवल रोख किंवा इतर, इतर म्हणजे काय, तो भांडवल संपत्तीच्या स्वरूपात देखील आणू शकतो. राईट, चेकच्या स्वरूपात सुद्धा आणू शकतो, धनादेशाच्या स्वरूपात, जो की रोख मध्येच मोजला जातो. तर हा जो विधान आहे किती जणांना वाटते बरोबर आहे का चुकीचा आहे, फटाफट कमेंट मध्ये कमेंट करायचं. पुस्तकामध्ये तुमच्या ऑलरेडी सांगितलेलं आहे की नवीन भागीदार जेव्हा व्यवसायात येत असतो, तो येत असताना भांडवल आणि ख्याती हे दोन गोष्टी व्यवसायात आणत असतो. भांडवल जो आणतो तो इन फॉर्म ऑफ कॅश, पैशाच्या स्वरूपात सुद्धा आणू शकतो, किंवा ऍसेट्स संपत्तीच्या स्वरूपात सुद्धा आणू शकतो. तर हा विधान जो आहे तो अतिशय बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, जेव्हा भागीदारांना ख्याती खाजगी स्वरूपात दिली जाते, जेव्हा भागीदारांना ख्याती खाजगी स्वरूपात दिली जाते, तेव्हा तेव्हा पुस्तकात त्याची नोंद केली जात नाही. आता 11वीला जर तुम्ही असाल तर 11वीला अकाउंटिंग प्रिन्सिपल्स नावाचा एक टॉपिक होता, ज्याच्यामध्ये काही कन्सेप्ट होते. त्यातली एक कन्सेप्ट होती बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. राईट, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट काय की या कन्सेप्ट नुसार नीट लक्षात घ्या, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट नुसार व्यवसायात जे भागीदार व्यवहार करत असतो, व्यवसायात जो भागीदार व्यवहार करत असतो, तर जे व्यवहार व्यवसायाच्या संबंधित असतात त्याचीच नोंद व्यवसायाच्या पुस्तकात होते, जे व्यवहार व्यवसायाच्या संबंधित नसतात त्याची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात होत नाही.
बरोबर आहे. आता वैयक्तिक आयुष्यात भागीदार काय करत असेल, प्रत्येक ट्रान्झॅक्शनची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात होत नाही. बट भागीदार किंवा व्यवसाय मालक व्यवसायाशी संबंधित जर एखादा व्यवहार करत असेल तर त्याची नोंद होते. आता इथं काय दिलेलं आहे, इथं खाजगी स्वरूपात म्हणलेलं आहे. खाजगी स्वरूपात म्हणजे भागीदारांना त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जे पण नवीन भागीदार आणि जुने भागीदार यांनी व्यवसाया व्यतिरिक्त ते त्यांचं खाजगी आयुष्यात आहे, त्या खाजगी आयुष्यात ख्याती एकमेकांना देवाणघेवाण केली. मग अशा वेळेस ते जे कन्सेप्ट नुसार बिझनेस एंटिटी कन्सेप्ट नुसार ह्याची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात होईल का? होणार नाही. आन्सर असेल चूक. डन. शाबाश. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, नवीन भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी नवीन लाभाचे प्रमाण काढले जाते. नीट लक्ष द्या काय सांगण्यात आलेलं आहे. नवीन भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी नवीन लाभाचे प्रमाण काढले जाते. तर लाभाचे प्रमाण नीट लक्षात घ्या, लाभाचे प्रमाण हे भागीदाराच्या मृत्यूच्या वेळेस आणि जर एखादा भागीदार व्यवसायातून जात असेल, राईट, तरच लाभाचे प्रमाण काढले जाते. अदरवाइज लाभाचे प्रमाण काढल्या जात नाही. राईट. मग भागीदारीचा ज्या वेळेस प्रवेश होत असतो तर भागीदाराचा प्रवेश होत असताना तुम्हाला त्यागाचे प्रमाण काढावं लागते. कोणते प्रमाण काढावं लागते? त्यागाचे प्रमाण. का? कारण होत काय असते माहिती आहे का, की जेव्हा नवीन भागीदार व्यवसायात येतो तर जुने भागीदार, जो व्यवसायाचा नफा तोटा आहे जो फक्त जुन्या भागीदारांमध्ये वाटण्यात येत होता, आता ते नवीन भागीदारांमध्ये सुद्धा वाटावं लागते. ऑल राईट, डन. जस्ट 1 मिनिट. हॅलो हॅलो, हा बोला बोला ना. मी तुम्ही कोर्स परचेस केले, मी तुम्हाला एक 10-15 मिनिटानंतर कॉल करतो, मी सध्या क्लासमध्ये आहे. हा, ते मिळून जातील तुम्हाला, काही काळजी करू नका. हा, कंटेंट नावाचा फोल्डरवर क्लिक करा, ऍप्लिकेशन मध्ये जाऊन मिळून जातील. नाही नाही नाही, ते ऍप्लिकेशन मध्ये येतात ते नोट्स. हा नक्की सांगेन. हा, सॉरी फॉर दॅट. कसं झालं माहिती आहे का, सगळे मुलं ते 21 रुपयाचा कोर्स परचेस करायला आणि एक्सपेक्ट करायला की त्यांच्या व्हॉट्सअपवर ते नोट्स येतील. अरे यार, कसं व्हॉट्सअपवर कसं येतील मला सांगा. ते सर्व नोट्स तुम्हाला 900 पेक्षा जास्त पीडीएफ आहेत. व्हॉट्सअपवर कोणता नाऱ्या शेअर करेल? बरोबर आहे. आणि व्हॉट्सअपवर शेअर केल्यानंतर त्या कोर्सची व्हॅल्यू असेल का? नाही. तुम्हाला ते कोर्स ऍप्लिकेशन मध्ये व्हिडिओ बघतच नाही, अर्धवट. ओके, आपलेच लेकर आहेत, सांभाळून घ्यावं लागते. हा, चला, आपण डिस्कस करत होता थोडस 5 मिनिट थोडं माहिती सांगतो. ओके, लाभाचे प्रमाण भागीदाराचा मृत्यू आणि भागीदार निवृत्त होत असताना काढण्यात येते. त्यागाचे प्रमाण भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी काढण्यात येते. सर, का भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी काढण्यात येते? कारण ए आणि बी पार्टनर आहेत, तर नफा तोटा ए आणि बी मध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात येत होता. त्यानंतर सी नावाचा पार्टनर आला, तर जो नफा अगोदर फक्त दोघांनाच वाटण्यात येत होता, आता तोच नफा तिसऱ्या एका पार्टनरला सुद्धा त्या वाटण्यात येणार आहे. म्हणून काही ना काही हिस्सा ए न सॅक्रिफाईस केलं, काही हिस्सा बी न सॅक्रिफाईस केला, म्हणून सी चा नफ्याचा हिस्सा तयार झाला. म्हणून भागीदारीच्या प्रवेशाच्या वेळी लाभाचे प्रमाण काढले जात नाही, तर त्यागाचे प्रमाण काढले जाते. त्यामुळे हा विधान कशाचा आहे? चुकीचा आहे. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर भागीदाराचे आपापसातील संबंध बदलणे म्हणजे भागीदाराची पुनर्रचना होय. राईट. भागीदाराचे आपापसातील संबंध मीन्स भागीदारीच्या दस्तऐवजानुसार जेव्हा दोन व्यवसायामध्ये दोन पार्टनर असतात, राईट, तर ते दोघं एकमेकांचे पार्टनर असतात. तिसरा जेव्हा पार्टनर येत असतो तर त्या जुन्या भागीदारीचं दस्तऐवज रद्द करून नवीन एक भागीदारीचं दस्तऐवज तयार करावं लागतं. कारण आता एक पार्टनर नसून आता व्यवसायात किती पार्टनर आहेत? 2 पार्टनर आहेत. भागीदारीचे संबंध 3 परिस्थितीमध्ये बदलत असतात. एक, भागीदारीचा प्रवेश झाला तर, दुसरा, भागीदार निवृत्त झाला तर, आणि तिसरा, भागीदाराचा मृत्यू झाला तर. ओके सर, विसर्जन झालं तर? विसर्जन राहिलं तर व्यवसायात जाते तर भागीदारी काय राहते? ओके, डन. आन्सर असेल बरोबर, 5वाचा आन्सर आहे करेक्ट. डन.
चला त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ख्यातीचे अपलेखन करते वेळी ख्याती खाते नावे करतात. आता नीट लक्ष द्या, ख्याती खाते नावे करा म्हणलेलं आहे. म्हणजे ख्याती कधी अपलेखित करण्यात येते चेक करा. जेव्हा जेव्हा नीट लक्षात घ्या. ओके, ख्याती खाते अपलेखन करते वेळी ख्याती खाते नावे करतात. सर्वात पहिले तुम्ही आन्सर सांगा, मग मी सांगतो. असं होईल की नसता मग मीच बोलत राहील, मग तुम्हाला अवघड होऊन जाईल. प्रश्नाचं आन्सर तर आहे कुठं ना कुठं करेक्ट. मॅक्सिमम जणांचा आन्सर आहे सर चुकीचा आहे. कारण अपलेखन करते वेळी म्हणलेलं आहे. अपलेखन म्हणजे थोडक्यात काय, रिटर्न ऑफ. आता जेव्हा जेव्हा गुडविल अपलेखित करतात, कमी करतात, तर ख्याती खाते नावे नसून ख्याती खाते जमा करण्यात येते. ओके डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जेव्हा जुन्या भागीदाराकडून ख्यातीचे उचल केली जाते तेव्हा रोकड बँक खाते जमा करतात. नीट लक्ष द्या. ओके, नवीन भागीदार व्यवसायामध्ये गुडविल आणायला. ओके, तर त्यावेळेस तुम्ही एंट्री काय करता, रोकड खाते नावे ख्याती खाते जमा, हे पहिली एंट्री करता किंवा अशा पद्धतीची नोंद होते. जेव्हा नवीन भागीदाराने आणलेलं गुडविल किंवा ख्याती जुन्या भागीदारांना त्यांच्या प्रमाणानुसार वाटप करतात. वाटप करणे आणि उचल करणे या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. वाटप करणे म्हणजे काय, सी नावाचा नवीन पार्टनर आला, ए हे तुझं गुडविल, बी हे तुझं गुडविल, फक्त त्यांना दिला, त्यांनी वाटप करण्यात आलं. उचल केली का, उचल करणे म्हणजे काय, घरी घेऊन जाणे. वाटप जेव्हा करण्यात येते त्यावेळेस ख्याती खाते नावे करण्यात येते आणि जुने भागीदारांचे भांडवल खाते जमा करण्यात येते जेव्हा ख्यातीचे वाटप करण्यात येते. इथे तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा भागीदारांकडून ख्यातीची उचल करण्यात येते. उचल म्हणजेच काय, वाटलेलं गुडविल ए काही हिस्सा घरी घेऊन गेला, बी पण काही हिस्सा घरी घेऊन गेला. म्हणजे थोडक्यात आपल्या व्यवसायातून ख्यातीची रक्कम जात आहे, त्यामुळं भागीदाराचे भांडवल खाते नावे करण्यात येते आणि रोकड खाते जमा करण्यात येते. तर इथे तेच सांगण्यात आलेलं आहे, रोकड किंवा बँक खाते जमा करण्यात येते, विच इज ट्रू. हा विधान सुद्धा बरोबर आहे. ऑल राईट, इथेपर्यंत क्लिअर, डन. त्याच्यानंतर बाकी हे जे आहेत हे तुम्ही ओन लेवलवर प्रॅक्टिस करून सॉल्व्ह करू शकता, हे जास्त काही अवघड नाहीयेत. डन. तरी सुद्धा आपण चेक करूयात समोरचे काय दिलेले आहेत. कोष्टक पूर्ण करा. आता कोष्टक पूर्ण करामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. की सर्वात पहिला डॉट 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 बरोबर आहे एकूण नफा आणि एकूण वर्ष. डॉट 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 बरोबर आहे एकूण नफा भागिले एकूण वर्ष. आन्सर काय असेल कमेंट सेक्शन मध्ये फटाफट सांगायचंय. जेवढेही मराठी मीडियमचे स्टुडंट्स आहेत 12वी नंतर त्यांनी कंपल्सरी बीकॉम घेणार आहेत. बीकॉमला तर मोस्ट ऑफ टाइम इंग्लिश मधून असते. तर आपल्या युट्यूब चॅनलवर बेसिक अकाउंटिंगचा एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी मीडियमच्या स्टुडंट्सला इंग्लिश अकाउंट एकदम परफेक्ट बनवण्यात येते. इन केस जर त्यांना CA, CS किंवा CMA ला जायचं असेल तर सो व्यवस्थित तो कोर्स उन्हाळ्यामध्ये लॉन्च होईल, एकदम कमी प्राइस मध्ये तो नक्की तुम्हाला करायचा आहे. ओके चला डन. आन्सर असेल सरासरी नफा. आन्सर असेल सरासरी नफा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न काय सांगण्यात आलेला आहे चेक करा. सामान्य नफा बरोबर आहे डॉट 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 गुणिले परताव्याचा दर भागिले 100. गुणिले परताव्याचा दर भागिले 100. काय म्हणता याला आन्सर काय? आन्सर थोडासा मोठा आहे, मीच सांगतो. विनियोजित कॅपिटल विनियोजित भांडवल. विनियोजित भांडवल राईट. टोटल किती मिनिटात झाले बघा. विनियोजित भांडवल. नेक्स्ट प्रश्न तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. गटात न बसणारा शब्द. गटात न बसणारा शब्द. ओके,
चेक करा गटात न बसणारा शब्द. काय वाटतं आन्सर काय असेल? सामान्य निधी, धनको, यंत्रसामुग्री आणि भांडवल. सामान्य निधी म्हणजे काय? सर्वसामान्य, ज्याला जनरल रिझर्व्ह म्हणू शकता आपण, जे की संपत्ती मागच्या वर्षीच्या नफ्यातून बाजूला काढलेल्या निधीला सामान्य निधी असं म्हणतात. धनको, धनको म्हणजेच काय? आपला व्यवसाय ज्या लोकांना पैसे देणं बाकी आहे त्यांना धनको असं म्हणतात. यंत्रसामुग्री, यंत्रसामुग्री म्हणजेच काय की व्यवसायामध्ये असणारी संपत्ती आणि भांडवल. तुम्ही जर व्यवस्थित पाहताल तर याच्यामध्ये सामान्य निधी, धनको आणि भांडवल हे सर्व आपल्या व्यवसायाला असणारे काय आहेत? देयता आहेत. फक्त यंत्रसामुग्रीच आपल्या व्यवसायाची काय आहे? संपत्ती आहे. त्यामुळे आन्सर येईल यंत्रसामुग्री, जे की गटात बसत नाही. त्यानंतर उपस्करातील घट. उपस्करातील घट म्हणजेच काय? फर्निचरची किंमत कमी होणे, नुकसान. पुनर्मूल्यांकन वरील नफा, पुनर्मूल्यांकन वरील नफा, राईट सर. पुनर्मूल्यांकन वरील नफा म्हणजे काय की जेही आपल्याजवळ झाला होता प्राप्त विपत्रातील वाढ, त्याच्यानंतर संशयित कर्ज निधीचे अपलेखन, असे 3 दिलेले आहेत. यापैकी चेक करा पुनर्मूल्यांकन वरील नफा, प्राप्त विपत्रावरील वाढ आणि कर्ज निधीचे अपलेखन. आता थोडक्यात सांगायचं असेल तर उपस्करातील घट म्हणजे तुमच्या व्यवसायात असणारी जी संपत्ती आहे ते कमी झाली. डन. त्याच्यानंतर प्राप्त विपत्रातील वाढ. प्राप्त विपत्र म्हणजे काय सर? प्राप्त विपत्र म्हणजे बिल्स रिसिवेबल, बरोबर आहे. बिल्स रिसिवेबल म्हणजे प्राप्त विपत्र, ह्याच्यामध्ये सुद्धा काय झाली? वाढ. त्याच्यानंतर संशयित कर्ज निधीचे अपलेखन. संशयित कर्ज निधीचे अपलेखन म्हणजेच काय की आपल्या व्यवसायामध्ये असणारी जी आरडीडी आहे ती कमी झाली, राईट. मग अशा परिस्थितीत जो उत्तर येईल तो उत्तर असेल पुनर्मूल्यांकनावरील नफा. पुनर्मूल्यांकनावरील नफा. ओके, डन. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे अतिरिक्त नफा, मूल्यांकनाची पद्धत, सरासरी नफा पद्धत, अस्थिर भांडवल पद्धत. तर आन्सर असेल पब्लिक ह्याचं अस्थिर भांडवल पद्धत. कारण हे अस्थिर भांडवल पद्धत हे भांडवल मोजमापाची पद्धत आहे, तर बाकी सगळे जे 3 आहेत ते ख्यातीचे मोजमापाची पद्धत आहेत. त्यामुळे आन्सर येईल अस्थिर भांडवल पद्धत. ओके, सर्व आपले समायोजना धड्यामागचे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते झालेले आहेत. आता काही प्रत्येक प्रॉब्लेमच्या खालचे काही महत्त्वाचे समायोजना आहेत ते आपण डिस्कस करूयात. ओके, चर्चा करूयात की एक्झॅक्ट काय असेल, काय त्याच्याबद्दल नोंद होईल. ते अनेक अशा समायोजना आहेत जे मला असं वाटते की तुम्हाला माहित असायला पाहिजे. चला, सर्वात पहिला मी काय जास्त वेळ घेणार नाही तुमचा. बेसिक फक्त तुम्हाला 5 प्रॉब्लेम सांगणार आहे. ते 5 प्रॉब्लेम जर व्यवस्थित केलं तर सर्व गोष्टी मोर दॅन इनफ आहेत. बाकी इतरत्र दुसरं तिसरं तुम्हाला काहीही करावयाची गरज नाही. डन, शाबाश. आता इथे चेक करा. पहिलं गणित आहे ख्यातीचे मूल्य 2 लाख करण्यात आले आणि अपर्णाने त्याचा हिस्सा रोख आणावयाचा आहे. ओके, तर जो सरासरी नफा नुसार, सरासरी नफ्याची पद्धत नुसार भांडवलाचे मोजमाप करावं लागते, ज्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज सांगण्यात येते. मग त्याच्यावरून सरासरी नफा काढला जातो. मग त्याच्यामध्ये खरेदीची वर्षाची संख्या सांगण्यात येते, राईट. हे जे 4 स्टेप्स आहेत त्या 4 स्टेप्स मध्ये एक स्टेप आहे ज्याच्यामध्ये ख्यातीचे मूल्यांकन, स्टेप नंबर 3 आहे ख्यातीचे मूल्यांकन. ते आल्यानंतर तुम्हाला चौथी स्टेप करायची असते. ख्यातीचे मूल्यांकन केल्यानंतर त्या ख्यातीच्या मूल्यांकनला नवीन भागीदाराचा जो भविष्यातील नफा तोटा वाटपाचा प्रमाण असतो त्याच्यानं गुणाकार करायचा असते. अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या मनात कन्फ्युजन क्रिएट होते की सर हे जे 2 लाख रुपये आहेत
हे ख्याती 2 लाख रुपये अपर्णा आणत आहे का? तर अपर्णा 2 लाख आणत नाहीये. व्यवसायात ख्यातीचे मूल्य 2 लाख करण्यात आले होते. त्या 2 लाखाला किंवा ख्यातीचे मूल्यांकन 2 लाख करण्यात आले होते. त्या 2 लाखाला तुम्हाला अपर्णाच्या रेशोनं भाग द्यायचा आहे. अपर्णाचं जे पण फ्युचर प्रॉफिट शेअरिंग मधलं रेशो आहे. अपर्णाचा हिस्सा किती आहे? 1/5. 2 लाखाला जर 1/5 केला तर तुमचा आन्सर येईल 40,000. याचा अर्थ अपर्णा जी आहे ते एकूण 40,000 रुपये गुडविल किंवा ख्याती व्यवसायात आणत आहे. ऑलराईट. काही गणितामध्ये तुम्हाला डायरेक्ट सांगितले जाते, काही गणितामध्ये मूल्यांकन करून सांगल्या जाते. बरोबर आहे. आता हे कसं सांगलं जाते, कसं कॅल्क्युलेट केलं जाते, अपकमिंग काही ऍडजस्टमेंट मध्ये आपण चेक करूयात. त्याच्यानंतर बाकी सगळे ऍडजस्टमेंट तुम्हाला येतात, तुम्हाला असं जास्त काही सांगायची गरज नसते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे या गणितामध्ये चेक करा की जी आशा नावाची भागीदार आहे, आशा नावाची भागीदार व्यवसायामध्ये 30,000 रुपये भांडवल आणत आहे आणि 15,000 रुपये ख्याती नगदी आणत आहे. आता या गणितामध्ये तुम्हाला क्लिअर कट सांगितण्यात आलेलं आहे की बाबा आशा 15,000 रुपये नगदी आणत आहे. तर आता 15,000 तिच्या ख्यातीची डायरेक्ट किंमत आहे. तुम्हाला ह्याला काही भाग वगैरे द्यायचं नाही, मूल्यांकन केलेली नाही, डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे. मग तुम्हाला डायरेक्ट याचे 2 नोंदी करायचे. कधीही लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा भागीदारीचा प्रवेश मध्ये नवीन भागीदार ख्याती आणत असते त्यावेळेस 2 कीर्द नोंदी केल्या जातात. सर्वात पहिली कीर्द नोंदी होते ते म्हणजे रोकड खाते नावे, ख्याती खाते जमा. त्यानंतर ख्याती खाते नावे, जुने भागीदाराचे भांडवल खाते जमा. हे 2 नोंदी कंपल्सरी करावे लागतात. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढच्या गणितामध्ये जाऊयात, आणखी काही समायोजना चेक करूयात. ओके. आता इथं चेक करा, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की इथं मंगेश नावाचा नवीन भागीदार येत आहे व्यवसायामध्ये. ऑलराईट. आणि इथं क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे की मंगेशनं 1 लाख रुपये भांडवल आणत आहे आणि 40,000 रुपये त्याच्या ख्यातीची रक्कम आहे. ऑलराईट. किती रुपये? 40 रक्कम आहे त्याची 40,000. आणि इथं सांगण्यात आलेलं आहे की जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातच ठेवण्याचा निर्णय घेतला. आता जेवढेही विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी नीट लक्षात घ्यायचंय, या गणितामध्ये ख्यातीचे 3 कीर्द नोंदी होतात. किती कीर्द नोंदी होतात? 3. सर 3 कीर्द नोंदी कशी होतात? सर्वात पहिला, मंगेश नावाचा भागीदार ख्याती किती रुपये आणला? 40,000. मग पहिली नोंद काय होते? सर रोकड खाते नावे, ख्याती खाते जमा, ही पहिली मंगेश ख्याती आणलेली. दुसरी, तुम्हाला ख्यातीचे वाटप करावं लागते. कोणाला ख्यातीचे वाटप करता? जुन्या भागीदारांना. मग त्याची नोंदी काय होईल? ख्यातीचे वाटप केल्यानंतर ख्याती खाते नावे, जुन्या भागीदारांचे भांडवल खाते जमा करावं लागते. आता 40,000 पैकी जेवढीही रक्कम मकरंद आणि महेश या जुन्या भागीदारांना तुम्ही दिलात, तर त्या जुन्या भागीदारांनी काय केलं की एकूण 40,000 पैकी जे पण रक्कम मकरंदला मिळाली होती आणि जे पण महेशला मिळाली होती त्याची अर्धी रक्कम व्यवसायात ठेवलं खातीचं आणि बाकी रक्कम घेऊन गेलं. कसं कळालं? इथं क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे, जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायात ठेवण्याचा निर्णय घेतला. मग अर्धी रक्कम व्यवसायात ठेवण्याचा निर्णय घेतला तर याचा अर्थ अर्धी रक्कम व्यवसायातून उचल केली. मग तुम्हाला तिसरी नोंद करावी लागते, ख्यातीची तिसरी कीर्द नोंदी होईल, ती म्हणजे जुने भागीदाराचे भांडवल खाते नावे, त्यानंतर रोकड किंवा बँक खाते तुम्हाला जमा करावं लागते. असे 3 कीर्द नोंदी ह्याचे होत असतात. आणि हे नोंद करत असताना जे 3 एंट्रीज मी तुम्हाला सांगितलं, पहिलं ख्याती आणलेली, दुसरी तुम्ही करता वाटप आणि उचल. वाटप आणि उचल हे दोन्हीही कीर्द नोंदी करत असताना तुम्हाला त्यागाच्या प्रमाणानुसार करायचा आहे. कारण इथं क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे की दरवेळेस तुम्हाला त्यागाचे प्रमाण काढावं लागते. जुने प्रमाण वजा नवीन प्रमाण या सूत्राचा वापर करून. बट इथं तुम्हाला अगोदरपासूनच त्यागाचं प्रमाण एकास एक आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे जे पण रक्कम मंगेश ख्यातीची आणेल 40,000, त्यातले 20,000 मकरंदला जातील आणि 20,000 महेशला जातील. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट गणित आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम चेक करा. आता हा तुमच्या पुस्तकातला तिसरा गणित आहे, माधुरी आणि मनीषाचं. आता या गणितामध्ये चेक करा,
जी मनीषा नावाची सॉरी माधुरी आणि मनीषा हे ह्या दोघांनीही नवीन भागीदाराला प्रवेश दिला. कोणाला प्रवेश दिला? मोहिनीला प्रवेश दिला. आणि मोहिनी व्यवसायात येत असताना किती हजार रुपये ख्यातीचे आणत आहे? 40,000 रुपये आणत आहे. मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की ख्यातीचे मोजमाप करत असताना त्यागाच्या प्रमाणानुसार कधी वाटप करायचं? जर त्या गणितामध्ये नवीन भागीदार म्हणजे मोहिनी ख्याती रोकड स्वरूपात आणत असेल, चेक करा, रोकड स्वरूपात आणावे, राईट. त्यानंतर त्याच गणितामध्ये भागीदारांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण अगोदरपासून नवीन प्रमाण, नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण अगोदरपासून दिलं असेल तर मग तुम्हाला ख्यातीचे मोजमाप करत असताना या रेशोनुसार वाटप करायचं आहे, राईट. म्हणजे त्यागाच्या प्रमाणानुसार वाटप करायचं आहे. आता त्यागाचे प्रमाण कसं फाइंड आउट करायचं? चेक करा. सर्वात पहिले आपण काय करूयात, माधुरी आणि मनीषाचं जुने प्रमाण लिहूयात, राईट. सर हे माधुरी, मनीषा. तुम्हाला जर कोणी म्हणलं त्यागाचे प्रमाण सर्व भागीदारांचं निघते का, तर चुकीचा आन्सर आहे. त्यागाचे प्रमाण फक्त जुन्या भागीदारांचा काढला जातो, बरोबर आहे. आता माधुरीचा हिस्सा चेक करा. जुन्या ह्याच्यामध्ये हिस्सा किती होतो त्यांचा? 3/2 होतं, राईट. हे बघा, हे 3/2 बेरीज करा. 3 आणि 2 याची बेरीज करा, टोटल किती आली? 5. म्हणजे माधुरीचा जुना हिस्सा होता 5 पैकी 3 हिस्से मिळत होते आणि मनीषाला 5 पैकी 2 हिस्से मिळत होते. हे झाले जुने प्रमाण वजा नवीन प्रमाण. आता नवीन ह्याच्यामध्ये त्यांचं रेशो किती आहे चेक करा. प्रमाण 5/3/2. आता 5/3/2 कोणाकोणाचं आहे चेक करा. माधुरीचं 5, मनीषाचं 3, मोहिनीचं 2, राईट. मग आपण लिहून टाकूया तिथं 5/3/2. माधुरीचं किती आहे? 5. मनीषाचं किती आहे? 2. किती पैकी 5 आणि किती पैकी 2? 10 पैकी 5 आणि 10 पैकी 3. 2 म्हणलं, माय बॅड, 10 पैकी 3. आता कसं कसं आलं चेक करा. या तिघांची बेरीज करा. 5/3/2 बेरीज किती येते? 10. 10 पैकी 5 हिस्सा माधुरीला मिळालाय, 10 पैकी 3 हिस्सा मनीषाला मिळालाय, राईट. आता तिरकस गुणाकार करायचा. 10 गुणिले 30, 10 गुणिले 3, 10 त्रिक 30, 5 5 25, 10 5 50. त्यानंतर 10 2 20, 5 त्रिक 15, 10 5 50. आन्सर येईल 550. तर 10 2 20 येईल. 15 मायनस 20 मायनस 15, 5/50. 50 50 कटले, शिल्लक राहिले 5/5. त्याला आणखी भाग जाते 1/1. आन्सर येईल 1/1, राईट. म्हणजे आता जे नवीन भागीदार आहे व्यवसायात यायली, कोण? मोहिनी. तर मोहिनी व्यवसायात येत असताना 40,000 रुपये जे ख्याती आणायली, त्या ख्यातीचे वाटप जुन्या भागीदारांना 3/2 या प्रमाणानुसार न होता ते वाटप होईल 1/1 या प्रमाणानुसार. कोणत्या प्रमाणानुसार? 1/1 या प्रमाणानुसार त्याचे वाटप करण्यात येईल. 1/1 या प्रमाणानुसार. ऑल राईट, इथपर्यंत क्लिअर झालं? डन. त्याच्यानंतर आणखी काही समायोजना आहेत महत्वाचे जे मी तुम्हाला सांगू इच्छितो. हा, आता इथं चेक करा. इथं तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की या गणितामध्ये पूनम नावाची नवीन भागीदार व्यवसायात येत आहे. कोण येत आहे नवीन भागीदार? पूनम. आणि पूनमला कोणत्या अटीवर प्रवेश देण्यात आला की 1,20,000 रुपये भांडवल आणलं पाहिजे आणि ख्यातीची रक्कम जे पूनम आणणार आहे ते आणत असताना मागील 5 वर्षीच्या सरासरी नफ्याच्या 4 पट लावावे. किती पट लावावे? मागील 5 वर्षाचं सरासरी प्रॉफिट घ्यायचं आहे आणि 4 पट लावायचं. ओके, जस्ट 1 सेकंड. कॅल्क्युलेटर, लेट मी चेक. कॅल्क्युलेटर कोणीकडे? मागच्या 5 वर्षाच्या आधारावर कॅल्क्युलेट करायचं. अरे एकदम सोपं आहे. तुम्ही फटाफट काय काम करा, एक साधं वर्किंग नोटचं पेज घ्या. ओके, आता इथं आपल्याला काय करायचं आहे, टोटल 5 वर्षाचं नफ्या तोट्याची बेरीज करायचं आपल्याला. तर सर्वात पहिले काय काम करा तुम्ही,
मागच्या 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज 60, 45, 75, 30 आणि 45 बेरीज करा. टोटल प्रॉफिट किती येईल? एकूण नफा मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ही स्टेप फर्स्ट ज्याच्यामध्ये मागच्या 5 वर्षाची बेरीज करण्यात येते, ज्याला म्हणतात एकूण नफा. एकूण नफ्याचं सूत्र आहे, एकूण नफा बरोबर आहे नफा वजा तोटा. बेरीज करा किती आली? 60, 45, 75, 60, 45, 75, 30, 45. बेरीज करा, एकूण नफा किती येईल? ना 60, 45, 75, 30,000, 45,000. आन्सर येईल 2,55,000. हा झाला तुमचा एकूण नफा. आता तुम्हाला स्टेप नंबर 2 मध्ये जाऊन तिथे कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला सरासरी नफा. सरासरी नफा 2,55,000 वजा भागिले 5. आन्सर येईल तुमचं 51,000. आन्सर तुमचं किती येईल? 51,000. ही झाली स्टेप 2. स्टेप 3 मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. स्टेप 3 मध्ये ख्यातीचे मोजमाप. स्टेप 3 मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं ख्यातीचे मोजमाप. ते करत असताना करायचं तुम्हाला सरासरी नफा गुणिले पट. किती पटीत सांगितलेलं आहे ते. सरासरी नफा आहे तुमचं 51,000चं. किती पट सांगितलेलं आहे? 4 पट. आन्सर येईल तुमचं 2,04,000 रुपये. हे झालं ख्यातीचं मोजमाप. त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आता स्टेप नंबर 4 कडे, ज्याचं नाव आहे पूनमचे ख्यातीतील पूनमचे ख्यातीतील हिस्सा. हँडरायटिंगला थोडस इग्नोर करा, कारण फटाफट मी एक्सप्लेन करायलो. पूनमचे ख्यातीतील हिस्सा सूत्र आहे त्याचं. पूनमचे ख्यातीतील हिस्सा बरोबर आहे ख्यातीचे मोजमाप गुणिले ख्यातीचे मोजमाप गुणिले पूनमचे भविष्यातील नफ्याचे प्रमाण. पूनमचे भविष्यातील नफ्याचे प्रमाण. ओके, आता चेक करा. पूनमचं ख्यातीतील हिस्सा काढायचा आहे. ख्यातीचे मोजमाप किती हजाराचे आले? सर ख्यातीचे मोजमाप जे आलेले आहेत ते नियर अबाउट आलेले आहेत 2,04,000. आणि पूनमचं भविष्यातील हिस्सा किती आहे? सर पूनमचं भविष्यातील हिस्सा आहे 1/5. 1/5 म्हणजे सरळ सरळ सर आपण जर 2,04,000 ला भागिले 5 केलं तर आन्सर येईल 40,800. तर सर पूनम नियर अबाउट 40,800 रुपये हे गुडविलचे आणायला पाहिजे. राईट, 40,000 किती रुपये? 800. तरी सुद्धा मी एक वेळेस क्रॉस चेक करतो. सूत्र तर सगळं व्यवस्थित आहे, फक्त मागच्या 5 वर्षाची बेरीज घाण करू नये. ओके, 60, 45, 75, 30 आणि 45. राईट, 2 लाख किती हजार आलं? 2,55,000 भागिले मागचा 5 वर्ष 51,000 गुणिले 4 पट म्हणलेला आहे. तर 51,000 गुणिले 4 2,04,000. त्यानंतर 40,800. 40,800 रुपये गुडविलचे यायलेत. राईट, 40,800
800 रुपये एकदम करेक्ट आन्सर आहे. ओके, आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना तुमच्या पुस्तकातलं पहिलं गणित लक्षात असेल अपर्णाचं. तर अपर्णाच्या गणितामध्ये गुडविल 2 लाख रुपये व्हॅल्युएशन झालं म्हणून सांगितलं होतं, बरोबर आहे. तर ते 2 लाख रुपये होतं ना, ते डायरेक्ट हे बघा मी स्टेप नंबर 3 म्हणलो होतो, तर ह्या स्टेप नंबर 3 ची अमाऊंट तुम्हाला त्या अपर्णाच्या गणितामध्ये दिली होती. इल्युस्ट्रेशन जे सोडविलेले उदाहरण आहेत त्यातील पहिला गणित, तर पहिल्या गणितामध्ये डायरेक्ट इथली अमाऊंट दिली होती. म्हणजे बाकीचे पहिले 3 स्टेप जे आपण आहेत, जे आता या गणितामध्ये आपण कॅल्क्युलेट केलं, ते 3 स्टेप त्यांनी स्वतःच कॅल्क्युलेट केले होते त्या गणितामध्ये आणि डायरेक्ट इथली अमाऊंट दिली होती. मग काय केलं आपण, त्या 2,04,000 ला त्या अपर्णाचं रेशो होतं 1/5, तर सॉरी 2 लाखला 1/5 न भाग दिलं 40,000 रुपयाला गुडविल घेऊन टाकलं. बट इथं आपल्याला मागच्या 4 वर्षाच्या हिश्श्याची बेरीज करायची होती, जे की आपण एकदम सिस्टमॅटिकली पूर्णच्या पूर्ण बेरीज केलेली आहे. राईट, इथंपर्यंत आय होप तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट एखादा एक प्रॉब्लेम बघूयात आपण, ज्याच्यामध्ये आणखी काही नवीन ऍडजस्टमेंट सांगता येतात का चेक करूयात. हा, ऍडजस्टमेंट क्रमांक 2, एक जुनी ग्राहक होती, अंजूचे बुडीत कर्ज खाते म्हणून बाद केले होते 4,000, तर 400 रुपये देऊन तिने हिशोब चुकता केला. म्हणजेच काय, एक आपल्या व्यवसायातली जुनी कस्टमर होती अंजू नावाची, तर तिने काय केले होते, 400 रुपये देणं बाकी होती म्हणून आपण काय केलं, मागितलं तिने पैसेच दिले नाही, तर बुडीत खाते पैसे बुडाले म्हणून अकाउंट क्लोज करून टाकलं तिचं. बट नंतर काही दिवसानंतर तिने आली, वर्ष दीड वर्षानंतर 400 रुपये देऊन गेलं त्यांनी. मग अशा वेळेस आता आपण तर बुडाले म्हणून नोंद केला, पण बुडीची रक्कम वसूल झाली. मग दोन नोंदी कुठे होतील, कॅश बँक अकाउंटच्या डीआर साइडला, सॉरी रोख खाते किंवा बँक खात्याच्या नावे बाजूस करायचं आहे आणि पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला तुम्हाला लिहून टाकायचं आहे. डन, राईट. बस, आय होप इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणखी जर काही समायोजना तुम्हाला ह्याच्याबद्दल असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. एक्झामच्या पुढं आणखी आपण या चॅप्टरवर रिव्हिजन घेऊयात. ऑल राईट, किंवा तुम्हाला जर इलस्ट्रेशन मधला प्रॅक्टिस प्रॉब्लेम मधला कोणता एखादा प्रॉब्लेम अवघड जात असेल तर नक्की तुम्ही मला सांगा, आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवूया. ओके, आजच्या सीपीएल साठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.